हाय, कसे आहात सगळे? बरे आहात ना? रविवार काय म्हणतोय तुमचा? मस्त ना? आपल्या आवडत्या ठरलं तर मग या मालिकेत आज काय गंमत घडते बघूया आपण. एपिसोडच्या सुरुवातीला दाखवतात की सायली ना सगळ्यांना शोधत आलेली असते. ती बघते की अश्विनच्या खोलीतसुद्धा कोणीच नसतं. सायली एकदम आश्चर्यचकित होते. ती म्हणते की कोणाच कसं नाही आहे, सगळे नेमके गेले कुठे? एक काम करते, फोनच करते. अरे पण ह्यांचा तर फोन पण लागत नाही आहे आणि सगळेच्या सगळे कुठे गायब झाले तेही मला न सांगता. अश्विन भाऊजींचा पण फोन लागत नाही आहे, तो पण बंद येतो आहे. सगळे कुठे बाहेर गेले असतील का, ते पण मला न सांगता? असं कसं होईल? नाही, मला तर नक्की सांगतील. इकडे सगळेच्या सगळे सुभेदार पूर्णाजीच्या खोलीत जमलेले असतात. सायलीला काय सरप्राईज यायचं ह्याचा विचार चालू असतो सगळ्यांचा. तेवढ्यात चैतन्याच्या डोक्यात ना एकदम भन्नाट कल्पना येते आणि तो एकदम म्हणतो, अरे मला एक भारी कल्पना सुचली आहे. अश्विन म्हणतो, मग सांग पटपट. अस्मिता म्हणते, मागच्या वेळेसारखं काहीतरी फालतू सांगितलंस ना तर खूप मार खाशील, समजलं ना? चैतन्य म्हणतो, हो सांगतो. आणि चैतन्याच्या डोक्यात आलेला प्लॅन चैतन्य सगळ्यांना सांगतो. प्रताप म्हणतो, हे काय मला जमणार नाही, हे तर खूपच भंपक आणि फिल्मी वाटतंय. इकडे सायली बिचारी काळजीने थकून जाते. तेवढ्यात तिला पूर्णाजीच्या खोलीतून खूप गडबडीचा आवाज येतो. ती म्हणते, हा आवाज तर पूर्णाजीच्याच खोलीतून येतोय. सगळे तिकडेच जमलेत वाटतं. इकडे सगळे सुभेदार एकमेकांशी भांडायला लागतात की कशी चैतन्याची आयडिया एकदम फालतू आहे. आणि हे भांडतात तेवढ्यातच सायली तिकडे येते. सायलीला बघून सगळ्यांचा चेहरा एकदम उतरतो आणि सगळे एकदम गप्प बसतात. सायली म्हणते, तुम्ही एवढे गप्प कसे झालात अचानक? काय झालं? काही महत्त्वाची चर्चा चालू आहे का? प्रताप म्हणतो, अगं नाही, महत्त्वाची काय चर्चा चालू असणार? सायली म्हणते, सगळ्यांचे फोन बंद होते, मला काळजी वाटली ना थोडी. कल्पना म्हणते, अगं मी जरा ना पूर्णाजीच्या खोलीत आले होते, त्यांची तब्येत कशी आहे बघायला. प्रताप म्हणतो, मी कल्पनाला बघून तिच्या मागे मागे पूर्णाजीच्या खोलीत आलो. चैतन्य लगेच सांगतो, मी काकांना बघितलं आणि मला वाटलं एवढे घाईने कुठे चालले आहेत म्हणून मी त्यांच्या मागे मागे आलो. अश्विन म्हणतो, मी चैतन्याचा चेहरा बघून इकडे आलो. अगं त्याचा चेहरा ना एकदम डाऊन वाटत होता. शेवटी काय मी डॉक्टर आहे ना, म्हटल्यानंतर त्याच्या मागूनच आलो मी. सुमन म्हणते, कल्पना वहिनीकडे यायच्या आधीच मी होते, म्हणजे मी त्यांच्याच खोलीत त्यांच्याशी गप्पा मारत बसलेले. आणि मग शेवटी पूर्णाजीची वेळ येते. पूर्णाजी म्हणते, अगं मी याच खोलीत होते, काय आहे माझीच खोली आहे नाही, त्याच्यामुळे मी इकडेच असणार नाही का? शेवटी अस्मिता म्हणते, मी ना अगं स्मित का बघायला आले होते इकडे. सायली म्हणते, स्मित कसा येईल इकडे? तो काय चालतो का? अस्मिता म्हणते, अगं नाही, तो कसा चालत येईल? मला असं वाटलं मम्मा घेऊन आली असेल ना त्याला. सायली म्हणते, ते ठीक आहे, पण तुम्ही एवढे सगळे गोंधळल्यासारखे का वाटताय? शेवटी येते अर्जुनची वेळ. अर्जुन म्हणतो, अगं ना अश्विन खूपच डाऊन होता, म्हणजे त्याचं ना मानसिक स्थिती आता बरोबर नाही आहे, म्हणून आम्ही सगळे त्याच्यासाठी इकडे पूर्णाजीच्या खोलीत त्याला समजूत काढायला आलो होतो. सायली म्हणते, मग मला सांगायचं ना, मी पण आले असते. मग बिचारी ती अश्विनच्या पुढ्यात जाते आणि म्हणते, अश्विन भाऊजी, तुम्हाला कधीही काही वाटलं ना तर तुम्ही माझ्याशी नक्की मन मोकळं करा. मला माहिती आहे की तुमची मनस्थिती आता काय आहे. तुम्ही अजिबात घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या साईडने आहोत. नंतर आपल्याला दाखवतात की सचिन महिपतच्या खोलीमध्ये असतो. तो खूप टेन्शनमध्ये असतो आणि खूप विचार करत असतो. नंतर त्याच्या डोक्यात काय येतं अचानक, तो कपाट उघडतो. कपाट उघडल्यानंतर त्याला दिसतं खाली की एक मोठा सुरा ठेवलेला आहे. सचिनचे डोळे एकदम चमकतात. तो विचार करतो की अण्णा, मोठ्या तोंडाने बोलत होतात ना तुम्ही की मी आता हत्यारांना हातच नाही लावणार, मी सत्याच्या वाटेवर चालतोय, मग हे काय, ह्याचं काय करणार आहात तुम्ही? तो सुरा बघून ना सचिनच्या डोक्यात एक काहीतरी आयडिया येते. इकडे सगळे सायलीपासून त्यांचा प्लॅन लपवण्याचा प्रयत्न करत असतात, पण काय प्लॅन करायचा हा पण विचार त्यांच्या डोक्यात असतो. सायली मग कल्पनाला येऊन विचारते की आई बाबा कुठे गेले? तेव्हा कल्पना थातूरमातूर कारणं देते आणि सांगते की तू आता इतक्या वर्षांनी भेटलीस ना, म्हणून देवी आईच्या मंदिरात अभिषेक घालणार आहे तुझ्या नावाने. सायली हे सगळं बोलत असते. तेवढ्यात चैतन्याच्या पुन्हा डोक्यात काहीतरी प्लॅन येतो आणि तो जोरात ओरडतो, अरे वा! सायली पटकन त्याच्याकडे बघायला लागते. चैतन्य म्हणतो, वहिनी काही नाही, माझा पाय मुरगळला. सायली म्हणते, काय? उभ्या उभ्या कसा पाय मुरगळेल?
आता सायलीमुळे कोणाला काही बोलताच येत नसतं सेलिब्रेशनबद्दल. त्याच्यामुळे अर्जुन काय करतो, एक व्हॉट्सॲपचा ग्रुपच बनवतो आणि त्याच्यामध्ये पुन्हा सगळ्यांना ॲड करतो. सायलीला मात्र ॲड करत नाही हां. आणि मग सगळ्यांना तो बोलतो की कोणालाही काही आयडिया आली ना तर ह्या ग्रुपमध्ये टाका. सगळ्यांचे फोन एकत्र वाजतात आणि सगळे मेसेजेस वाचायला लागतात. सायलीला काहीतरी वाटतंच की काहीतरी गडबड चालू आहे. अश्विन अर्जुनकडे ना एकदम रागाने बघायला लागतो आणि म्हणतो की अरे काय चाललं आहे ह्याचं, हा वेडा आहे का. अश्विन लगेच ग्रुपमध्ये मेसेज टाकतो की खाणाखुणा करणं ना बंद करा, सायली वहिनीला डाऊट येतोय. सायली म्हणते तुम्ही काय व्हॉट्सॲपवरती चॅटिंग करताय का सगळे. अस्मिता म्हणते नाही नाही गं, तुला का असं अचानक वाटलं. नाही सगळ्यांचे फोन एकत्र वाजत आहेत त्याच्यामुळे म्हणते. मग अर्जुन पटकन ग्रुपवर मेसेज टाकतो की सगळे आपले फोन ना सायलेंटवर करा एकदाचे, म्हणजे तिला डाऊट नाही येणार. पण हा मेसेजसुद्धा जातो आणि सगळ्यांचे फोन एकत्र वाजतात. मग अर्जुन त्या ग्रुपवरती मेसेज करतो की आता मी सगळ्यांना एक एक करून बाहेर काढणार आहे, त्याच्यामुळे सगळे एकत्र गेटवर जमा आणि मग आपण काहीतरी डिस्कशन करू. मग प्रताप कल्पनाला म्हणतो, कल्पना अगं माझी ना एक महत्त्वाची मीटिंग आहे फॅक्टरी संदर्भात, मी बाहेर पडतो. अश्विन म्हणतो मला एक ना अर्जंट पेशंटची इमर्जन्सी आली आहे, मी पण बाहेर जातो चल. अस्मिता तर चक्क म्हणते सायली तू स्मितकडे बघशील का गं, मला ना जरा शॉपिंगला बाहेर जायचे. मग कल्पना आणि सुमन बाजारात जायच्या नाटकाने बाहेर पडतात. स्मित विचारा सायली मम्मीकडे राहतो. सायली म्हणते तुला झोप आली का बाळा, आपण जरा बाहेर मोकळ्या हवेत जाऊया म्हणजे तुला बरं वाटेल ना. बाहेर जाते तर बघते काय सगळेच्या सगळे सुभेदार ग्रुप करून उभे असतात आणि काहीतरी खुरबुर चालू असते. सायली म्हणते काय हो तुम्हाला तर मीटिंगला जायचं होतं ना, तुम्ही का नाही गेलात. अर्जुन म्हणतो पावसामुळे कोर्ट बंद आहे. सायली म्हणते काय पावसामुळे कोर्ट कधीपासून बंद व्हायला लागलं. आणि बाबा तुम्ही तर फॅक्टरीच्या मीटिंगसाठी चाललेलात ना. प्रताप म्हणतो हो मी तर चाललोच आहे. अगं हे काय 2 मिनिटात निघतोय. सगळे ना गप्प बसा, मला कळतंय तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय. सायली म्हणते माझ्यापासून काय लपवताय सांगा ना, मग तुम्ही इकडे का जमलायत सगळे. सुमन म्हणते अगं इथे नवीन कुंड्या ठेवलेल्या ना कल्पना वहिनी मला म्हणाल्या, म्हणून मी म्हटलं इकडे बघूया जरा कुंड्या किती छान आहेत ना, बघ बघ किती छान आहेत कुंड्या. सायली म्हणते सुमन काकू अगं तू तरी खोटं बोलू नकोस, मला एवढं कळतंय. सायली म्हणते मला काहीतरी प्लॅन बनवताय हे कळतंय, पण मला सांगत नाही आहात काय चाललंय ना, मला सगळं कळतंय समजलं ना. अर्जुन म्हणतो अगं चिडतेस काय त्याच्यात, आम्ही काही काय करत नाही आहे. सायली म्हणते जाऊ दे नका सांगू मला काय, मी जाते. आणि ती रागाने निघून जाते. अर्जुन म्हणतो सगळ्यांना काय केलं ते, माझ्या बायकोला रुसवलंत ना, आता ती गेली, मी आता तिची समजूत काढायला जातो. बाकी सगळे ओरडतात नाही नाही नको जाऊस, आधी आता प्लॅन आपला होऊ दे. सुमन म्हणते ती काही जास्त वेळ रुसून बसणार नाही आहे, तुम्ही काळजी करू नका. मित्रांनो आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सगळेजण सायलीला घरामध्ये प्रवेश करवत तिचं स्वागत करत असतात आणि फुलांचा वर्षाव करतात. पूर्णा आजी तर चक्क सायलीसाठी गाणं म्हणत असते. मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. बाय.